नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। अशा काठपदरी साड्या किंवा इतर कुठल्याही साड्या कुणाकडे नसतात, सर्वांकडेच असतात। परंतु सर्व साड्या आपण व्यवस्थित घडी करून काही ठेवत नाही आणि जर ठेवला तरी त्या व्यवस्थित राहत नाही, कारण आपल्याला व्यवस्थित घडी घालता येत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडीची अगदी परफेक्ट घडी कशी घालायची, वेगवेगळ्या पद्धतीने घडी मी इथे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर सर्वात आधी आपण या ठिकाणी खण जी घडी असते, अगदी पारंपरिक ही घडी आहे। आपली आजी पणजी या सर्व ज्या आहे अशा प्रकारे खण घडी घालायच्या। त्यांचे जे लुगडे असतात त्याच्यापासून या खण घडीची प्रथा आहे ती चालू झालेली आहे। त्यामुळे बघू शकतात अशा पद्धतीने जर आपण खण घडी जर घातली, ही घडी अजिबात सुद्धा निघत नाही। आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला। तर चला आता वळूया दुसऱ्या घडीकडे। तर तुम्ही बघू शकता दुसरी घडी आहे आपली पॉकेट घडी। तर बघा आपल्याला काय करायचं आहे, आपली जी साडी आहे ती व्यवस्थित अंथरून घ्यायची आहे। त्यानंतर एका साईडने आपल्याला अशा प्रकारे छोटी छोटी घड्या मारायची आहे। बघू शकता अशा प्रकारे इथे मी छोट्या छोट्या 2 घड्या मारून घेतलेल्या आहे। आता दुसऱ्या साईडने आपल्याला अशा मोठी घडी मारायची आहे। मोठी घडी करून घेतली की त्यानंतर एका साईडला आपल्याला ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ही घडी घालायची आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला जर व्यवस्थित बघितलं तरच तुम्हाला व्यवस्थित सर्व गोष्टी बघू शकता। आपलं पॉकेट बनवून रेडी झालं होतं। त्यानंतर आपण ही जी छोट्या छोट्या घड्या घातल्या होत्या त्या एकदम छान असं त्या पॉकेटमध्ये सेट करून घेतलेला आहे। त्यानंतर अतिशय सुंदर अशी बिलकुल ही घडी कधीच निघणार नाही। कितीही साडी इकडे तिकडे पडली तरीसुद्धा घडी अजिबात निघणार नाही। आता उरलेला जो भाग आहे तो त्या भागात आपल्याला ब्लाऊज देखील अगदी आरामात ठेवू शकतो। तर बघा अशा प्रकारे मी साडीवरचं मॅचिंग जे ब्लाऊज आहे ते यामध्ये एकदम छान असं सेट करून घेतलेलं आहे। म्हणजेच की आपल्याला आपल्या साडीवरचं ब्लाऊज इकडे तिकडे शोधायची गरज पडणार नाही। आणि बघू शकता अगदी सोपी घडी आहे, नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर आपली तिसरी घडी आहे ती म्हणजे दुकानदाराची जी घडी असते ना ती घडी। बऱ्याच महिलांना घडी घालता येत नाही, अगदी सोपी पद्धत आहे। बघू शकता तशा पद्धतीने आपल्याला साडीची एक भाग अर्ध्यापर्यंत आणायचा आहे आणि उरलेला भाग अशा पद्धतीने फोल्ड करून जो भाग आपला फोल्ड केलेला आहे तो देखील उरलेल्या भागावरती ठेवायचा आहे। बघू शकता अतिशय सुंदर ज्या पद्धतीने दुकानात दुकानदार घडी घालतात त्याच पद्धतीने घडी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे। आणि हो, जो कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे यूजफुल व्हिडिओज घेऊन येत असते। बघू शकता आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने शेवटची जी साडीची घडी आहे ती या ठिकाणी बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया लास्टच्या घडीला। तर बघू शकता साडी एकदम छान अशी अंथरून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, अशा पद्धतीने एका साईडने आपल्याला साडीची छोटी छोटी घडी घालत जायचं आहे। त्यानंतर दुसरी जी साईड आहे त्या साईडने आपल्याला अगदी थोड्या जास्त आकाराची जे ठिकाण आहे एक घडी करून घ्यायची आहे। आणि उरलेला जो दुसरा भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला एका भागामध्ये अशा प्रकारे पॉकेट तयार करून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे मी पॉकेट तयार करून घेतलेला आहे। आपल्याला हा जो उरलेला भाग आहे तो अशा पद्धतीने यात टाकून घ्यायचा आहे। आता याचा फायदा असा होणार आहे की आपल्या साडीवरती मॅचिंग पेटिकोट देखील आपल्याला याच्यामध्ये ठेवू शकतो। म्हणजेच की आपल्याला जास्त शोधाशोध करावा लागणार नाही। साडी एकीकडे ठेवतो आणि पेटिकोट एकीकडे ठेवतो। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एकाच ठिकाणी आपलं ब्लाऊज पीस, साडी, पेटिकोट देखील ठेवू शकता। तर ही ट्रिक तुम्हाला नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने आता आपण पेटिकोटची सुद्धा घडी घालून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे एकदम छान अशी घडी घालून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्याला पेटिकोट व्यवस्थित एक फोल्डिंग करून घ्यायची आहे।
आता हा जो पेटिकोट आहे तो देखील अगदी परफेक्ट याची घडी तयार झालेली आहे. बिलकुल निघणार नाही, कुणालाही कळणार नाही की तुम्ही यामध्ये पेटिकोटसुद्धा पॅक करून ठेवला आहे. तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की पॉकेट करू शकतात किंवा लग्न सराईमध्ये नवरीला आपण जे गिफ्ट वगैरे देतो, साडी देतो, तर अशा पद्धतीने पॅक करून देऊ शकतात. अशा प्रकारे या साईडला आपल्याला पेटिकोट ठेवायचा आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला ब्लाऊज देखील साडीच्या पॉकेटमध्येच आरामात बसतं. आता बघू शकता, कुणालाही कळणार नाही की तुम्ही या ठिकाणी साडीवरच्या पेटिकोट आणि ब्लाऊज दोन्हीही यामध्ये एकदम छान असं सेट करून घेतलेलं आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.